केसांना तेल लावणं आपल्याकडे ही एक पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोष्ट आहे, नाही का? पण यामागे खरंच काही विज्ञान आहे की हे फक्त जुने समज आहेत? चला, आजच्या या भागात आपण तथ्य काय आहेत आणि कल्पना काय यातला फरक स्पष्ट करूया. आणि सुरुवात करूया त्या एका मोठ्या प्रश्नाने जो आपल्या सगळ्यांनाच पडतो. तेल लावल्याने केस मजबूत होतात की खरंच गळतात? केसांसाठी तेल फायदेशीर कसं ठरू शकतं हे समजून घेण्यासाठी आपण आज काय काय बघणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की तेल केसांसाठी वरदान आहे की शाप. कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तेल दोन्ही असू शकतं. हे सगळं तुमच्या लावण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. वैज्ञानिक अभ्यास काय सांगतात माहितीये? केस धुण्याआधी जर खोबरेल तेल लावलं तर केसांमधलं प्रोटीनचं होणारं नुकसान तब्बल 40% कमी होऊ शकतं. हो, कारण तेल केसांच्या आतपर्यंत जाऊन त्यांना एक प्रकारचं संरक्षण देतं. ह्या नुकसानाला एक खास नाव आहे, हायग्रिल फटीग. सोप्या भाषेत सांगायचं तर केस सारखे ओलेसुके झाल्यामुळे ते आतून कमकुवत होतात आणि तेल बरोबर इथेच काम करतं. ते केसांना या समस्येपासून वाचवतं. पण जर तेल लावण्याची पद्धत चुकली, म्हणजे तेल लावून केस खूप घट्ट बांधले, तर केस तुटू शकतात. याला ट्रॅक्शन ॲलोपेशिया असं म्हणतात. इतकंच नाही तर टाळूवर सूज येण्यासारख्या गंभीर समस्याही होऊ शकतात. चला, आता तेल लावण्याबद्दलचे काही जे आपले पक्के समज आहेत ते दूर करूया आणि त्यामागचं विज्ञान काय आहे ते बघूया. आपल्यापैकी अनेक जण मानतात की तेल रात्रभर लावून ठेवणं खूप फायद्याचं आहे. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं. यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते ऐकणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते तेल हे प्रामुख्याने कंडिशनर आहे. तुमच्या केसांची खरी वाढ ही तुमची अनुवंशिकता, टाळूचं आरोग्य आणि योग्य पोषणावर अवलंबून असते. मग आता प्रश्न येतो की तेल लावण्याची योग्य सायंटिफिक पद्धत नक्की आहे तरी काय, ज्यामुळे फायदाच होईल, नुकसान नाही? तर ही आहे योग्य पद्धत. सगळ्यात महत्त्वाचं, तेल नेहमी कोरड्या केसांवर लावा, तेही धुण्यापूर्वी. खूप जास्त नको, फक्त 1-2 चमचे पुरेसे आहेत. आणि हो, ते फक्त 30 मिनिटं ते 2 तास ठेवा. या स्टेप्स फॉलो केल्या तर तेल केसांचं संरक्षण करेल आणि टाळूवर काही समस्याही होणार नाही. पण मग तेल कोणतं वापरायचं हे तुमच्या टाळूच्या प्रकारावर अवलंबून आहे. म्हणजे जर तुमची टाळू तेलकट असेल तर जोजोबासारखं हलकं तेल वापरा, आणि जर कोरडी असेल तर खोबरेल किंवा बदामाचं तेल जास्त चांगलं काम करेल. आणि आता एक सगळ्यात मोठी आणि अनेकांना माहीत नसलेली चूक, ती म्हणजे कोंड्याची समस्या असताना चुकीचं तेल वापरणं. आपल्या सगळ्यांच्या टाळूवरनं एक सूक्ष्म बुरशी असते. तिचं नाव आहे मॅलेसेझिया. जेव्हा तिची वाढ प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा कोंड्याची समस्या सुरू होते. आणि गंमत म्हणजे या बुरशीला काही विशिष्ट प्रकारची फॅटी ॲसिड्स खायला खूप आवडतात. आणि ही ॲसिड्स खोबरेल आणि ऑलिव्हसारख्या आपल्या आवडत्या तेलांमध्ये भरपूर असतात. याचा अर्थ ही तेलं कोंडा कमी करण्याऐवजी वाढवू शकतात. मग ज्यांना कोंडा आहे त्यांनी काय करावं? तर अशा लोकांनी कडुलिंब किंवा टी ट्री ऑइलसारखी तेलं वापरावीत, ज्यात अँटीफंगल गुणधर्म आहेत किंवा जी या बुरशीचं खाद्य बनत नाहीत. चला, आता काही प्रसिद्ध आणि आपल्या पारंपरिक केसांच्या निगेमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलांवर एक नजर टाकूया. बघा, एकीकडे आहे रोजमेरी तेल, ज्यावर आधुनिक अभ्यास झाले आहेत आणि ते केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे आहेत भृंगराज आणि आवळा, ज्यांना आयुर्वेदात केसांचा राजा मानलं जातं आणि ते केसांना पोषण देण्यासाठी ओळखले जातात. आता पारंपरिक तेलांच्या पलीकडे जाऊन बघूया. आधुनिक विज्ञान केसगळतीसाठी आपल्याला काय नवीन आणि प्रभावी उपाय देतं. याचंच एक उदाहरण म्हणजे केरास्कॅल्प नावाचे एक आधुनिक हेअर सिरम. याची परिणामकारकता क्लिनिकल अभ्यासात तपासली गेली आहे. एका क्लिनिकल अभ्यासात असं आढळून आलं की ह्या सिरममुळे केसांची ताकद वाढली आणि केसगळती कमी झाली. तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता, 120 दिवसांमध्ये गळणाऱ्या केसांचं प्रमाण जवळजवळ निम्म्यावर आलं आहे. आणि हे फक्त आकडे नाहीत, तर प्रत्यक्ष परिणाम बघा. 90 दिवसांच्या वापरानंतर अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या केसांच्या घनतेमध्ये आणि एकूण व्हॉल्यूममध्ये किती स्पष्ट सुधारणा दिसतेय. तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो? योग्य पद्धतीने तेल लावणं महत्त्वाचं आहे. आपल्या टाळूचा प्रकार ओळखून तेल निवडा. परंपरा नक्कीच मौल्यवान आहे, पण विज्ञान आपल्याला अधिक स्पष्टता देतं. तर आता विचार करा, तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी या प्राचीन परंपरेचा
आणि आधुनिक विज्ञानाचा मेळ कसा घालणार? कारण योग्य माहितीच्या आधारे घेतलेला निर्णयच तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देऊ शकतो.